महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शहकाटशहाचं राजकारण रंगल्याचं सध्या बघायला मिळत आहे। भाजपानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक करण्यास सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष मजबूत करण्यासाठी मंत्र्यांची संपर्क मंत्री म्हणून ही नेमणूक करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। गुलाबराव पाटील यांच्याकडे परभणी, बुलढाणा, शंभूराज देसाई हे सांगली आणि नगरचे संपर्क मंत्री असतील। उदय सामंत यांच्याकडे मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्ग हे असतील आणि संजय राठोड यांच्याकडे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीचं संपर्क मंत्री ते असणार आहेत, अशी माहिती सध्या समोर येते आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून हे संपर्क मंत्री सध्या नेमणूक त्यांची करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। याआधी भाजपाकडून संपर्क मंत्री यांची नेमणूक झालेली होती आणि त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे हे संपर्क मंत्री आपण बघू शकतोय आणि हेच आपण मंत्री एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। परभणी, बुलढाणाचे संपर्क मंत्री असतील गुलाबराव पाटील, सांगली, अहिल्यानगर, शंभूराज देसाई, मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग, उदय सामंत, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, संजय राठोड। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून हे प्रत्येक जिल्ह्यात खरं तर संपर्क मंत्र्यांची ही नेमणूक करण्यात आल्याचं आपण बघू शकतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, विविध जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती। ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या मुळे आहेत त्या ठिकाणी भाजपने आपले मंत्री जे आहेत ते नेमले होते। तिथल्या जिल्ह्याची खरं तर भाजप असं आहे की भाजपला संघटन वाढवायचं आहे प्रत्येक जिल्ह्यात। ज्या ठिकाणी आपले मंत्री त्या ठिकाणी देखील मंत्र्यांवर जे भाजपचे मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदेचे ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्या जिल्ह्यात भाजपच्या मंत्र्यांवर जबाबदारी दिली आहे, तशीच आता कुठेतरी प्रक्रिया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील केली आहे। आपण जर बघितलं असेल तर गुलाबराव पाटील यांच्यावर परभणी आणि बुलढाण्याची जबाबदारी दिली आहे, तर दुसरीकडे उदय सामंत मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर बघितलं असेल तर नितेश राणे हे पालकमंत्री आहेत। मात्र एकनाथ शिंदेनी आता उदय सामंत यांना देखील या ठिकाणी जबाबदारी दिल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये कटचं राजकारण जे आहे ते रंगलेलं आहे। तिसरा जिल्हा बघितला असेल तर सांगलीमध्ये शंभूराज देसाई नगरमध्ये जबाबदारी दिली आहे। दादा भुसेंना धुळे, नंदुरबार, संजय राठोडांकडे नागपूर, चंद्रपूर, अमरावती, प्रताप सरनाईक पालघर आणि सोलापूर। आपण पाहिलं असेल तर पालघर जिल्ह्याची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे आहे, तर एकनाथ शिंदे यांचे शिलेदार प्रताप सरनाईक हे आता पालघरमध्ये जाऊन दौरा करणार आहे। त्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्ष म्हणजे महायुतीतले खऱ्या अर्थाने सगळेच पक्ष आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना इकडे पाहायला मिळत आहे। मात्र हे करत असताना एकामेकाला कट चाहते कसं राजकारण करता येईल हे देखील आता आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।